रुग्णसेवा ही ईश्वर सेवा या भावनेनं प्रेरित हो शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमाचं आयोजन शिर्डी लोकसभा वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख सौ सुनीताताई शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली भगवती माता मंदिराच्या सभामंडपात करण्यात आलं। या उपक्रमाला उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या 61व्या हिरक महोत्सवी वर्षाचं औचित्य साधण्यात आलं। खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे यंदाचं वर्ष एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरे केले जात असल्याने राज्यभरात विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवले जात आहेत आणि कोल्हारमधील हा उपक्रम त्याचाच एक भाग होता। शेकडो नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला तसेच रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला। कार्यक्रमात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान आणि पदनियुक्ती पत्र वितरण समारंभ उत्साहात पार पडले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवरा सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन अशोक शेठ असावा हे होते। यावेळी आबासाहेब नळे, राजेंद्र साळवे, राजेंद्र गलांडे, अण्णासाहेब थोरात, स्वप्नील सातपुते तसेच अर्चनाताई निबे, पूजाताई समवंशी, रंजना धट, मोनाली जाधव, मनीषा पंधारे, जान्हवी जंबूकर, दीपाली बावळ, राजश्री ओहोळ, संतोष गोडसे, कविता वाघ, आरती भळगट आदींनी पदनियुक्ती पत्र देण्यात आलं। या उपक्रमामुळे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे समाजातील सर्व स्तरातून प्रचंड कौतुक होत असून अशा सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत सेवाभाव जपला जात आहे। कार्यक्रमाला लहुजी क्रांती सेना जिल्हा प्रवक्ते सुनील बोरुडे, सामाजिक कार्यकर्ते अरुण बोरुडे, पंचायत समिती राहाता महिला बचत गटाच्या पूजाताई गोसावी यांच्यासह कोल्हार येथील ग्रामस्थ मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्यामभाऊ गोसावी यांनी केलं। SRB न्यूज साठी गणेश सोमवंशी, कोल्हार भगवतीपूर। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना विनम्र अभिवादन। आपल्या या आजच्या कार्यक्रमाचं वैद्यकीय मदत कक्ष या पदनियुक्त्या आणि आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि आपल्याला आपलं सदस्य नोंदणी हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचं जे स्वरूप असं आहे की डॉक्टर आणि पेशंट याच्यामधला दुवा म्हणजे वैद्यकीय मदत कक्ष आहे आणि यामध्ये मला 3 महिन्यापूर्वी वैद्यकीय मदत कक्ष ऑल जिल्ह्याचं सर्टिफिकेट मिळालं। मला ते घ्यायला मुंबईला बोलवलं। त्यावेळेस आपलं मंगेशजी चिवटे यांनी पदनियुक्ती केली। मला आनंद दिघे आश्रममध्ये पदनियुक्ती केली आणि रामहरी राऊत यांनी कक्ष अध्यक्ष आहे, त्यांनी मला चांगला सपोर्ट केला आणि काम करायला सांगितलं। मी करत असताना आपल्या समाजामध्ये वैद्यकीय मदत कक्ष हे स्थापन केलेले आहे। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री सहायता योजना आहे, महात्मा ज्योतिबा फुले आहे, डॉक्टर श्रीकांत फाउंडेशन यातून आपण रुग्णांना मदत मिळवून देतो। हे आपण डॉक्टर आणि पेशंट याच्यामधला हा दुवा आहे, त्यामुळे आपण ते सगळ्यांना पत्रक वाटत आहे। वैद्यकीय मदत सहायता कक्ष यातून आपण ते पत्रक वाटत आहे। यामध्ये आपल्याला सर्व महिलांना जे पद दिले आले त्यांनी रुग्णांना सहकार्य करावं, मदत करावं, त्यांना मदत मिळवून द्यावं। आज आपला रुग्ण आजारी असला, ऍक्सिडेंट झाला, काही त्याचे ऑपरेशन, मेजर ऑपरेशन असले तर त्याला माहीत नसतं ह्या योजना काय आहे। त्या योजना त्याच्यापर्यंत पोहोचून देण्याचं काम हे आपण करत आहोत
आणि त्याला आणि गरीब जे परिस्थितीने गरीब आहे त्यांचं पूर्ण बिल तिथून आपल्याला या सहाय्यता योजनांमधून मिळतं आणि ज्यांचे ऑपरेशन मोठे झालेले आहे त्यांचंही बिल आपण कमी करून त्यांना सहाय्यता मिळवून देत असतो। तर हे एवढं मोठं एक आरोग्य दूत म्हणून आपण हे काम करत आहोत आणि हे पुण्याचं काम आहे। आपण हे काम करत असताना आपल्याला ज्या रुग्णांकडून आहे ना आशीर्वाद मिळतो, तो दुवा मिळतो, हा तो सगळ्यांनी तो मिळवायचा आहे आणि हे काम करायचं आहे। सगळे मान्यवर असावा आणि अण्णा नळे, आबा नळे, श्यामभाऊ, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी ह्या इथं ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानते। आणि ह्या तुमच्या ह्या पदनियुक्तीसाठी तुम्ही असंच हे काम पुढं चांगलं काम योगदान करावं, समाजाचं कार्य तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडावं ही तुम्ही सर्वांना शुभेच्छा। शेळकेताईंनी ज्याप्रमाणे कामाचं सुरुवात कशी झाली आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर कशा पदावरून कुठं उन्नती केली, कशा प्रकारे त्यांनी उडी घेतलेली आहे। कारण कामाच्या माध्यमातून माणूस पुढे येतो आणि पद मिळतात। घर बसल्यानंतर पदाची नियुक्ती झाल्यानंतर काम जर केलं नाही तर ते पदही कमी होतात, हे आपण पाहिलेलं आहे। पण उपाध्यक्ष पदावरून जिल्हा अध्यक्ष होणं आणि त्यानंतर वैद्यकीय मदत क्षेत्रामध्ये एक मोठं पद मिळवणं हे सोपं नव्हतं, हे त्यांनी मिळवलेलं हे कामाची पावती असते। म्हणून या ठिकाणी त्यांच्या आपण सर्वांच्या वतीने टाळ्या वाजवून स्वागत करूया आणि पुढच्या कार्याला त्यांना शुभेच्छा देऊया। यानंतर अध्यक्षीय भाषण आणि अध्यक्षीय मनोगत आदरणीय आमचे प्रवरा बँकेचे माजी व्हाईस चेअरमन आणि कोलारचे माजी उपसरपंच आणि आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांचे नेहमी समर्थन आणि विचार मांडणारे अशोक भाऊ असांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात। बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या महिला आघाडीचा हा जो आज इथे अतिशय सुंदर आणि प्रभावी असा जो कार्यक्रम होतोय, प्रथमतः मी आदरणीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे जे प्रमुख महिला आहेत त्या तालुका पातळीवर ज्या काम करत आहेत, त्याच्यामध्ये श्रीरामपूर, राहता, कोपरगाव, संगमनेर अतिशय ज्यांचं काम चांगल्या प्रकारे आहे, ज्यांचा आता आपण इथं सन्मानही केला, त्या सर्वांचं प्रथमतः आमच्या कोलार शिवसेना महिलांच्या वतीने स्वागत करतो, त्यांना धन्यवादही देतो। माझ्यापूर्वी सन्माननीय कोपरगावचे जे शहर प्रमुख आहेत अण्णासाहेबजी थोरात साहेब यांनी एकंदरीत शिवसेनेचे जे काही काम चाललेलं आहे त्याचं अतिशय विस्तृत स्वरूपामध्ये आपल्या समोर विवेचन केलेलं आहे, तेव्हा मी परत त्याची पुनरावृत्ती करत नाही। आजच्या कार्यक्रमासाठी दळे साहेब आहेत, गायकवाड साहेब आलेले आहेत, ठराविक मान्यवर मंडळी आहेत, सर्वांचा नामोल्लेख मी करू शकत नाही। विशेष करून पत्रकार मित्र मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, कुणी येऊन गेलेत, भेट देऊन गेलेत आणि विशेष करून जे आता इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यम आहे की जे काही काम चाललेलं आहे ते संपूर्ण कान्याकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतात ते असे त्याच्यामध्ये SRB न्यूज असेल, आता गणेश भाऊंचे चॅनल असेल किंवा आणखीनही दुसरे चॅनल, साळुंके साहेबांचं अतिशय चांगल्या प्रकारचं याच्यामध्ये योगदान आहे। तर याही मंडळीला मी धन्यवाद देतो की ते इथे उपस्थित राहिले आहेत। आमचे संतोष भाऊ तर अतिशय म्हणजे जेव्हा काही नव्हतं कोलारमध्ये तेव्हापासून प्रसिद्धी देण्याचं आमच्यासारख्यांना काम करतायत, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो। आजच्या कार्यक्रमाला डॉक्टर सुजयदादा येणार होते, पण आता त्यांच्या मागे कामाची व्याप्ती आणि हा विचार करता ते येऊ शकले नाही आणि म्हणून श्यामभाऊने मला इथं आज आमंत्रित केलं आणि मला तुमच्याशी जवळून हितगुज करण्याची संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल त्यांना मी प्रथमतः श्यामभाऊला धन्यवाद देतो। श्यामभाऊ असं व्यक्तिमत्व आहे की कुठं नाही असं श्यामभाऊ नाही, प्रत्येक कार्यक्रमामध्ये श्यामभाऊ हिरिरीने भाग घेतात, सुखदुःखामध्ये असो
कुणी छोटा असो मोठा असो आणि सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा त्यांचा अतिशय चांगला गुण हा शंभूमध्ये आहे. आमच्या विशेष करून खरंच कौतुक केलं पाहिजे. मी कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं एक राजकीय म्हणून नाही, कारण की माझं अंग हे सामाजिक आहे. मी कुठल्याही राजकारणाशी कधीही जोडलेलो नाही, परंतु विखे पाटील हे सामाजिक काम करतात. त्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक आरोग्याचं फार मोठं काम उभं केलेलं आहे आणि म्हणून आम्ही विखे साहेबांबरोबर जोडले गेलो. इथे स्थानिक पातळीवर शंकर नाना होते, त्यावेळेला नानांबरोबर आम्ही भरपूर काम केलं. त्याच्यानंतर मग आम्हाला इथे हरिभावांना यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. मंदिराचं जीर्णोद्धार काम करण्याचं अतिशय धार्मिक असं मोठं योगदान आम्हाला मिळालेलं आहे. तेव्हा जिथं चांगलं आहे तिथं उभं राहायचं, मग ते कुणी असो, अशा पद्धतीचं आमचं काम आहे. सोमवंशी ताईंच्या दुकानाचं जळीत झालं हे तुम्हाला मुद्दाम का सांगतो की त्यावेळेला आमच्यासारख्यांनी एकत्रित येऊन सुजयदादांशी आम्ही संपर्क करून त्यांना त्या काळामध्ये 2 लाख रुपयाची मदत दिली आणि त्यांचं दुकान परत उभं केलं. असंच याच्या अगोदर भगवान राऊत त्याचं एकदा जळीत झालं होतं. त्यावेळेला विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते दुकान उभं केलं आणि देवगडचे भास्करगिरी महाराज यांना आणून त्यांच्या हस्ते त्याची चावी दिलेली आहे. तर असे हे कामं जे आहेत ही अशा पद्धतीची कामं सगळ्यांकडनं झाली पाहिजे. आणि मला आता शिवसेनेचं तर खरं कौतुक केलं पाहिजे की एकनाथजी शिंदे यांच्या हिरक महोत्सवाच्या निमित्तानं अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. कारण की माणसाच्या जीवनामध्ये आता जर खऱ्या अर्थानं फार मोठी गरज असेल तर वैद्यकीय क्षेत्राची, कारण की वैद्यकीय क्षेत्र अतिशय महाग झालेलं आहे, सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे. आणि त्यावेळेला त्या माणसावर काय परिस्थिती असते हे आपण जवळून अनुभवतो आहोत. आणि त्याच्यामध्ये आज हे वैद्यकीय मदत मार्गदर्शिका ही पुस्तिका काढून ती तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे. त्यांना कितीही धन्यवाद दिले तरी कमी आहे. कारण की तुम्हाला माहित नाही, आता आज कोलार सारख्या ठिकाणी आपल्याला अडचण येत नाही. PMT असेल, फाउंडेशन असेल, साहेबांच्या कंप्लीट सूचना आपल्याला कधी अडचण येत नाही. पण ज्या वेळेला पुणा नगर इकडे तिकडे जावं लागतं, नाशिक, त्यावेळेला खऱ्या अर्थाने अडचण निर्माण होते. इथे डॉक्टर साहेब आहेत, दळे साहेब, यांना सगळ्या गोष्टीची माहिती आहे. आणि त्यासाठी आता पुण्यामध्ये जी घटना झाली ती तुम्ही सर्वांना माहिती आहे. आज पुण्यामध्ये किती लोकांना माहित होतं की 56 अशी चांगली हॉस्पिटल ही धर्मदायाच्या अंतर्गत येतात आणि तिथे 10% हे गरजू लोकांना तिथे सुविधा द्यायच्या हे माहिती होतं. आता मी पुस्तकाचं अवलोकन केलं आता थोड्या वेळामध्ये, अतिशय चांगल्या प्रकारची उत्कृष्ट माहिती त्याच्यामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कशा पद्धतीने घ्यायची, पंतप्रधान सहायता निधी कशाप्रमाणे घ्यायची, तुमच्या ज्योतिबा फुले याचं कसं करायचं, म्हणजे ही सगळी माहिती त्याच्यामध्ये हॉस्पिटलसह आलेली आहे. तेव्हा फार काही बोलून मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे. आणि सुनीताताई शेळकेंना तर खरंच त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण काय होतं, प्रत्येक जण घरात बसून म्हणतो नाही हे झालं पाहिजे, नाही ते झालं पाहिजे, हे नाही असं व्हायला पाहिजे. पण प्रत्यक्ष फील्डवर काम करायला जर म्हटलं नाही आपल्याला काय करायचं, जाऊ द्या आपण, नाही ना आपल्याला कुठं जमणार आहे का, म्हणजे अशा पद्धतीची एक भावना आहे. परंतु त्यांनी स्वतःहून पुढे आल्या आणि आज एवढी मोठी उत्तर विभागाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्या तिथं थांबल्या नाही तर 4 महिलांना, आमच्या निवेताई असतील, सोमवंशीताई असतील, राऊतताई असतील, यांना बरोबर घेतलंय. अजूनही सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची त्यांची जी धडपड आहे ती मला निश्चित कौतुकास्पद आहे. आदरणीय नामदार साहेबांची सांगता सभा होती, म्हणजे जागा पुरणार नाही एवढी लोकसंख्या, म्हणजे इतकी गर्दी जमलेली होती. आणि तिथे त्यावेळेला सुनीताताई व्यासपीठावर आल्या आणि माईक समोर बोलल्या. मी खरं त्यावेळेला चकित झालो, म्हटलं किती सभा धाडस आहे यांच्यामध्ये. तर अशा पद्धतीने केलं पाहिजे, केल्याने होतं आहे रे, आधी केलं पाहिजे, ही जर स्लोगन आहे त्याप्रमाणे ताई काम करा. तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहे. आम्ही सदैव तुमच्या त्या कार्याला म्हणजे तुम्हाला सहकार्य करणारे आहोत. मी आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील
आणि डॉक्टर सुजयदादा शालिनीताई यांच्या वतीने ते जरी आज उपस्थित नाही, तुमच्या या कार्याला शुभेच्छा देतो आणि मला इथे आपण बोलवलं त्याबद्दल ऋणदेश व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.